धुळे मध्यवर्ती बस स्थानकाचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण झालं। धुळे मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये काँक्रिटीकरण करण्यासाठी 4 कोटी निधी मंजूर झालेला होता आणि त्याच अनुषंगानं काम पूर्ण होऊन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। धुळे मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडले होते आणि त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। हा त्रास लक्षात घेता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्ले यांच्या पाठपुराव्यानं सुमारे 4 कोटी रुपये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। 4 कोटीचा निधी मंजूर करून प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधांसाठी हे स्थानकाचं काम सुरू करण्यात आलंय। बस स्थानकाचे रस्ते गुळगुळीत करण्यासाठी प्रवाशांना हा मोठा दिलासा मिळतोय। जनतेच्या हितासाठी उद्योग मंत्री व आमचे नेते उदय सामंत साहेब यांना आग्रह धरला होता की एमआयडीसीच्या माध्यमातून धुळे बस स्टँडच्या एरियामध्ये एवढे खड्डे होते की ज्याचा प्रश्न नाही आणि अशा वेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना आदेश दिले की कुठल्याही परिस्थितीत धुळ्यामध्ये निधी मंजूर करा आणि बस स्टँडची कामं घ्या। मला वाटतं धुळे जिल्ह्यातली 2-4 बस स्टँडची कामं त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली या निधीतून मंजूर करून दिली होती। अत्यंत चांगल्या दर्जाचं काम इथं केलेलं आहे।